एतान्यपि तु कर्माणि संघं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्। तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजता हे अचुके करतेपणाचे न ठाके झुंजणे अंगी। श्रीमद्भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग श्लोक क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 166 श्लोकाचा अन्वयपूर्वक अर्थ असा। एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्या नीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्। हे पार्थ अर्जुना, एतानि कर्माणि अपि एतानि कर्माणि वर्णाश्रम धर्माप्रमाणे हे नित्य नैमित्तिक ही जे कर्म आहेत, ही कर्म टाकू नयेत, त्या कर्माचं अनुष्ठान करावं, कारण ती विद्वान जनांना देखील पावन करणारी आहे। यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्। ह्याप्रमाणे यज्ञ, दान आणि तप हे विविध प्रकारची कर्म असल्यामुळे पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, एतानि कर्माणि अपि, ही जी यज्ञ तप दान कर्म सांगितली, ही कर्मी सुद्धा करावीत, टाकून देऊ नयेत। हे पावन करणारी आहे, मंगल करणारी आहे, अंतकरण शुद्धीचं फल देणारी आहे। फक्त आता त्या कर्माच्या विषयी हातवटी, निगुती अशा पद्धतीने कर्माच्या संबंधाची एक दक्षता घेण्यासाठी उपाय योजना म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी मागच्या काही ओव्यांच्या मध्ये हातवटी ह्या शब्दाने आणि निवृत्ती ह्या शब्दाने सांगितलेली होती। आता ही जी कर्म आहेत, ही कर्म केली पाहिजेत। कर्म करताना कशी केली पाहिजेत, ह्या संबंधाचा एक भगवंताचा उत्तम आणि चांगला निरोप ह्या ओव्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे। तर एतानि कर्माणि अपि, हे सगळे जे कर्म आहेत ती कर्तव्यानी, ती करावीत। पण करत असताना कोणतं पथ्य पाळवायचं आहे? संगम त्यक्त्वा च फलानि त्यक्त्वा कर्तव्यानी। ती कर्म करत असताना त्या कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि त्या कर्माच्या फलाचा अभिमान
टाकून कर्तव्यानी कर्म करावे. इति मे माझं निश्चितम उत्तमम मतम. हे माझं निश्चित आणि उत्तम प्रकारचं मत आहे. निश्चितम उत्तमम मे मतम. हे पार्थ, इति मे निश्चितम मतम. हे पार्थ, इति मे उत्तमम मतम. हे माझं निश्चित मत आहे, हे माझं उत्तम मत आहे. काय निश्चित आणि उत्तम मत आहे? तर संगम च फलानि त्यक्त्वा कर्तव्यानी. संगम, त्या कर्तृत्वाची आसक्ती आणि कर्मफलाची आसक्ती, या दोन्ही पद्धतीचे मध किंवा प्रतिबंध टाकूनच कर्म करावी, हा माझं या संबंधाने माझं हे निश्चित आणि उत्तम मत आहे. थोडक्यामध्ये भगवंताने एक प्रकारचं निष्कर्षच सांगितलं आहे, कन्क्लुजनच सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा ह्या कर्माच्या संबंधाचे जे 2-4 प्रमुख विधान आहेत ते पुन्हा पुन्हा करावे लागतात. याचा विचार आपण दुसऱ्या अध्यायापासून करत आलेलो आहोत आतापर्यंत. त्यात जीव हा परमात्म्याचा अंश आहे. जीवाला कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्म करण्यासाठी परमात्म्याने कर्माचं क्षेत्र जीवरूपी कर्त्याला योजून दिलेलं आहे. म्हणजे प्राप्त प्रसंग आणि त्या प्रसंगामध्ये कार्य करणारा कर्ता याची जुळवाजुळव ही परमात्म्याच्या इच्छेनेच झालेली आहे. देह सुद्धा परमात्म्यानेच दिला आहे. देह परमात्म्याचा, देहामध्ये असणारा जो चिदाभास, देहाचं तादात्म्य घेतलेला हा चिदाभास जीव, तोही परमात्म्याचाच. कार्य करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं क्षेत्र प्रत्येकाचं वेगवेगळं असलं ते सुद्धा परमात्म्यानेच. आणि ते कर्म कसं करायचं याचं ज्ञानही उपलब्ध करून दिलं तेही परमात्म्यानेच. मग आता माझं काय? उलट परमात्म्याने कर्म करण्याचा अधिकारही दिला आहे. फक्त ते कर्म निश्चित फळ देणार आहे हेही खरं, पण ते कर्म जड असल्यामुळे त्या कर्मापासून काय फलनिष्पत्ती होणार आहे याचं सार सर्वस्व श्रेय अधिकार हा ईश्वराच्या स्वाधीन आहे. मग भगवंत म्हणतात, मी या कर्माचं फल देणार असल्यामुळे तुम्ही त्या कर्माच्या फलाचा आग्रह धरू नका. म्हणजे काय? या कर्माचं फल हे भेटणार आहे अशा स्वरूपाचा आग्रह तुमचा नसा, कारण ते मी देणार आहे. तुम्ही फक्त कर्म करा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर माते संगस्त्व कर्मणी, असं भगवंताने सांगितलं आहे. आणि म्हणून जयाजे विहित ते ईश्वराचे मनोगत असं असल्यामुळे
सर्व काही ईश्वराने निर्माण केलं आहे, मी फक्त माध्यम आहे. आणि कर्म माझं कर्तव्य आहे, कर्म माझी पूजा आहे, कर्म माझं समर्पण आहे. जे काही मिळेल तो ईश्वर प्रसाद म्हणून मी स्वीकारणार आहे. असं असल्यामुळे आता कर्तृत्व घेण्याचंही काही कारण नाही, कारण सगळं कर्तृत्व त्याच्या स्वाधीन आहे. कर्माचं फलही तो देणार आहे. मग मी काय आहे? मी केवळ एक साधन मात्र आहे. असं असल्यामुळे कर्म करण्याचा अधिकार असल्यामुळे नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, या संबंधाने अनेक माझी कर्तव्य कर्म आहेत. हे सगळे कर्तव्य एतानी कर्माणी अपि, हे सगळे सगळं कर्म जे आहे ना, कर्तव्यानी, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, एतानी कर्माणि कर्तव्यानी. असं असल्यामुळे हे पार्थ, फलानी संगमच्या फलानी त्यक्त्वा, त्यामुळे कर्मफलाची आसक्ती, अभिमान, कर्तृत्व अभिमान आणि कर्मफलाची कर्मफल, ह्या दोन्ही मद आहेत, दोन्ही प्रतिबंध आहेत, ते दोन्ही टाकून देऊन कर्म करावेत. हा गीतेचा मुख्य सिद्धांत आहे. भगवंत म्हणता, हे माझं उत्तम आणि निश्चित मत आहे. एतान्यपि तु कर्माणि संघं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजत आहे अचुके, कर्तेपणाचे न ठके फुंजणे अंगी. महायाग प्रमुखे अर्थात जीवाने जे पंचमहायज्ञ सांगितले आहे, त्या पंचमहायज्ञाच्या मध्ये प्रमुख जे काही कर्म आहेत ते म्हणजे नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म. हे नित्य नैमित्तिक कर्म शास्त्र विधीप्रमाणे, शास्त्र नियमाने अचूक निफजत आहे. अगदी बिनचूक पद्धतीने ते नित्य नैमित्तिक कर्म होत आहे. पण हे जरी सगळं झाले तरी कर्तेपणाचे अंगी कुंजणे न ठाके. परंतु हे सगळं जरी केलं तरी मी ह्या कर्माचा कर्ता आहे असं नाही म्हणायचं. मग काय? परमात्म्याच्या आज्ञेने हे कर्म घडलं आहे, मी त्या कर्माचं फक्त साधन आहे. कर्तुराज्ञया प्राप्यते फलम, कर्म किं परम कर्म तज्जनम. रमण महर्षींनी सांगितलं आहे, कर्तुः आज्ञया फलम प्राप्यते. कर्त्याच्या आज्ञेप्रमाणे फल प्राप्त होतं आणि कर्मही नीट असतं. आणि म्हणून कर्माच्या कर्त्याने कर्म मी केलं आहे असा कर्तेपणाचा अहंकार अंगी येऊ देऊ नये. कर्तेपणाचे अंगी फुंजणे न ठाके. कारण मी काय निमित्त आहे. मग मी जर निमित्त असेल तर मी अहंकार का धारण करावा? करू नये. कसा करू नये ह्या करता ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरणाची एक मालिकाच आपल्या समोर ठेवली आहे. पहिलं उदाहरण देत आहे, जो मोले तीर्था जाय तया मी यात्रा करीत आहे, ऐसे श्लाघ्य तेचा नोहे तोषु जीवी.
एखादा श्रीमंत मनुष्य आहे, चार धामाची यात्रा करण्याकरता निघालाय, पण त्याला त्याच्या यात्रेच्या प्रवासामध्ये कोणीतरी एखादा सेवेकरी हवा आहे, मदतनीस हवा आहे. म्हणून त्या श्रीमंताने आपल्या जवळच्या व्यक्तीला पैसे दिले आणि सांगितलं, मी यात्रेला चाललो आहे, मला मदतीची अपेक्षा आहे, तू मला मदत पण कर आणि यात्रा तुझी केली. म्हणून पैसे घेऊन श्रीमंताच्या बरोबर कोणी जर यात्रेला जायला लागला, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो मोले म्हणजे पैसा घेऊन, मोल घेऊन काय आहे, श्रीमंताच्या बरोबर तो तीर्था जाईल, तो तीर्थयात्रेला निघाला. पण आता तो काय तीर्थयात्रेला निघाला नाही, त्याला पैसा हवाय, तो मदतनीस म्हणून कोणाला तरी चाललाय. त्यामुळे तया मी यात्रा करीतो आहे, ऐसे श्लाघ्यतेचा जेवी तोषू नव्हे. त्यामुळे मी यात्रा करीत आहे अशा प्रकारच्या आत्मप्रशंसेचा संतोष त्याच्या अंतःकरणामध्ये कधी उत्पन्न होत नाही. की मी हे कर्म करतोय अशा स्तुतीचा भाग, अशा प्रतिष्ठेचा भाग, अशा प्रकारे आत्मश्लाघा त्याच्याकडनं होत नाही. याप्रमाणे जो मोले तीर्था जाय तया मी यात्रा करीत आहे ऐसी, याप्रमाणे श्लाघ्यतेचा तोषू जेवी नाही नव्हे. त्याच्या प्रशंसतेचा संतोष त्याच्या अंतःकरणामध्ये कधीही उत्पन्न होत नाही, कारण त्याला माहिती आहे आपण यात्रा करत आहोत, पण आपल्या स्वतःची इच्छा नाही आहे, कोणाच्या तरी इच्छेच्या खातर आपण मोल घेऊन जात आहे, म्हणून त्याला यात्रा करण्याचा अभिमान उत्पन्न होणार नाही. अच्छा, दुसरं उदाहरण, का मुद्रा समार्थाची जो एकवटो झोंबे राया, तो मी जिणता ऐसिया न एची गर्वा. समर्थाची राया मुद्रा जो एकवटोनी झोंबे, सर्व समर्थ असणारा राजा आहे आणि त्या राजाने नियुक्त केलेले युद्ध क्षेत्रासाठी निवडलेले सैनिक आहे आणि त्यांच्यावरती त्या राजमुद्रेचा शिक्का त्यांच्या जवळ आहे. त्यामुळे त्या समर्थ असणाऱ्या राजाची राजमुद्रा घेऊन शत्रू पक्षाच्या विरुद्ध बाजूने जे एकवटूने झोंबे, सगळी शक्ती एकवटून तो युद्ध करत आहे, तो मी जिणता ऐसिया न एची गर्वा, मी जिंकणार आहे, मी जिणता ऐसिया गर्वा न एची, मी जिंकणार आहे असं तो म्हणत नाही. कारण लोक म्हणतात हा ह्या देशाचा विजय आहे, या देशाच्या राजाचा विजय आहे. साधं आपण खेळामध्ये जरी पाहिलं, क्रिकेट खेळामध्ये एक टीम वर्क असतं, सगळ्यांनी मिळून त्या खेळामध्ये सहभागी झालेले असतात आणि परदेशी लोकांच्या विरोधामध्ये आपल्या खेळाडूंनी खेळ जिंकला तर असं म्हणत नाही की सचिन तेंडुलकर जिंकला आहे, तर कोण जिंकलाय? भारत जिंकलाय, देशाचं नाव होत आहे.
त्याप्रमाणे सैनिकाने समर्थ राजाची मुद्रा घेऊन एकवटून शत्रूंच्या विरोधामध्ये जरी लढले आणि जिंकले तरी आम्ही जिंकणारे आहोत असं म्हणत नाही. असं म्हणण्याचा त्यांना गर्वही येत नाही, कारण ते राजाच्या वतीने नेमलेले आहे. त्यामुळे त्यांना विशिष्ट परिस्थिती प्राप्त झालेली आहे आणि राजाची इच्छा आहे त्यांनी जिंकावं आणि राजा त्यांना जिंकल्यानंतर योग्य प्रकारचा मोबदला देणार आहे. तसं ईश्वराने आपल्याला एखाद्या कामासाठी नियुक्त केलेलं आहे. तसं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, परिस्थिती उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता आपल्याला समर्थ बनवलेला आहे. कर्म करण्याचा अधिकार दिला आहे आणि भगवंत सांगतात मी तुम्हाला त्या कर्माचं फळ देणार आहे, तुम्ही मात्र अपेक्षा तुमच्याकडनं करू नका. असं म्हणून जसं ते सैनिक जिंकण्याचा अहंकार धारण करत नाही किंवा तो मोल घेऊन प्रवासाला श्रीमंताच्या बरोबर जाणार आणि यात्रा करत आहे अशी प्रशंसा तर तो भागीदारी बनत नाही. आणखी उदाहरण दिलं आहे, जो कासे लागोनी तरे तया पोहोती उर्मी नुरे पुरोहितू नाविष्करे दातेपणे. एखाद्याला पोहता येत नाही पण नदीच्या पलीकडे जायचंय, मग जो पोहण्यामध्ये अतिशय चतुर आहे त्यातला तो पोहण्यामधला एक पोहण्यातला चांगला पटू आहे तो, आणि त्यामुळे जो पोहण्यामध्ये अत्यंत तरबेज आहे त्याच्या कमरेला धरून एखादा मनुष्य पैल तीराला जर जात असेल तर पैल तीराला गेल्यानंतर मी पोहून आलो आहे असं कधी म्हणत नाही, कारण त्यांनी दुसऱ्याच्या काशेला धरून आलेलं आहे. तैसे कर्तृत्व जो काशे लागून इतरे, दुसऱ्याच्या काशेला कमरेला लागून नदीच्या पहिल्या तीराला जाऊन तो उतरत असेल तर तिकडे जाऊन तो पोहोती उर्मी नुरी मी पोहणार आहे असं त्याच्या अंतःकरणामध्ये कधीही उर्मी अहंकार उत्पन्न होत नाही, कारण त्याला माहिती आहे की आपण जे आलो आहोत ते कोणाच्या तरी कमरेला धरून आलो आहे. तसं कर्म करताना सुद्धा अधिष्ठान तथा करता करण्याचे पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचवम ह्या 5 गोष्टींच्या कासेला धरून आपण कर्म करत असतो. किंवा पुरोहितू नाविष्करे दातेपणे म्हटले, एखादा दातृत्ववान एखादा दाता आहे आणि त्यांनी आपल्या उपाध्यायाला सांगितलं की गरिबांना आपण कपडे पैसे आणि वस्तू दान करायचे आहे, आणि म्हणून एखाद्या श्रीमंताच्या वतीने एखाद्या उपाध्यायाने जर दान केलं तर त्या दान केल्याच्या दातेपणाचा अहंकार त्याच्यामध्ये येत नाही. पुरोहितू दातेपणे नाविष्करे, अर्थात मी दान करणार आहे असा आविष्कार उत्पन्न होत नाही, असा आवेश तो बाळगत नाही, कारण त्याने जरी वस्तू दिल्या पैसे दिले दान दिलं पण तो त्याचं नाही आहे, दुसऱ्याच्या वतीने केलं असल्यामुळे तो अहंकार झाला. हे 2-3 दृष्टांत दिल्यानंतर बघ सिद्धांत सांगतो
तैसे कर्तृत्व अहंकारे निघोनी यथा अवसरे कृत्य जातांचे मोहरे सारी जती. तैसे कर्तृत्व अहंकारे न घेऊनी निघोनी एखादा मनुष्य यथावसरे यथावसरे जस जसा अवसर जसजसे प्रसंग येत असेल त्या त्या प्रसंगी नित्य नैमित्तिक वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्तव्य एखादा मनुष्य करतही असेल यथावसरे, पण कर्तृत्व अहंकार निघोनी मी ह्या कर्माचा करता आहे अशा प्रकारचा अहंकार न घेता यथोचित प्रसंगाच्या अनुसार त्याने कर्म कर आणि जेवढे काही समोर समोर कर्तव्यानुसार कर्म येतील ते सगळे कर्म करून पूर्ण करावे. कृत्य जातांचे मोहरे सारी जती. मग त्याने जे जे उचित कर्म आहे जे जे योग्य कर्म होत आहे ते यथाविधी करून पूर्ण करावा ही संपूर्ण टाकावे ते कर्म. पण हे करत असताना केल्या कर्म पांडवा जो अति फळाचा यावा तया मोहरा होणे धावा मनोरथो. बाबा अर्जुना, हे पांडवा, जी काही आपण कर्म करतोय ते केलेली कर्म केल्यानंतर त्या कर्माची फलप्राप्ती ही होणार असते, नक्की होणार असते. पण तिच्याविषयी आपल्या मनामध्ये अभिलाषा धरून इकडे तिडके फिरू नयेत. कारण काय, त्या कर्माचं फळ भेटणारच आहे. केले कर्म पांडवा जो फळांचा आधी यावा. कर्म केलं आहे त्या कर्माचा फळ ह्या या पद्धतीने प्राप्त होणार आहे हे नक्कीच आहे. कर्म केलं ना कर्माचं फळ प्राप्त होणार आहे, पण ते कर्माचं फळ मी म्हणतो त्याप्रमाणे प्राप्त होणार नाही, तर ईश्वर त्या कर्माचा फलदाता असल्यामुळे तो देणार आहे. त्यामुळे मी मात्र तया मोहरा हो नेदावा, तया मनोरथो मोहरा हो नेदावा. आपल्या मनोरथाचा मोहरा म्हणजे मोठेपणा अहंकार हा आपण घेऊ नये. आपल्या मनामध्ये त्याच्या इच्छेला त्याच्या अभिलाषाला स्थान देऊ नये. केल्या कर्म पांडवा जो फळांचा यावा अथी तया मनोरथो मोहरा हो नेदावा. असा हा एक महत्वाचा सिद्धांत. मग हे सगळं सिद्धांत सांगितल्यानंतर पुन्हा याला त्याचा पाठपुरावा आणि पुष्टी देण्याचा आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावे धनंजया परावे बाळ धाया पाहिजे जैसे. हे धनंजया अर्जुना, कर्मे आरंभावी, कर्माचा आरंभ करावा. पण कर्माचा आरंभ करत असताना तो आरंभ कसा करावा, तर माऊली सांगतात आधीच फळी आस तुटिया.
कर्म करण्याच्या अगोदरच त्या कर्माच्या फळाच्या विषयी ज्याची आस तुटलेली आहे, संपलेली आहे, म्हणजे ज्यांनी आरंभीच त्या कर्माच्या फळाची आशा सोडून दिली आहे, निष्काम पद्धतीने त्या कर्माला आरंभ केलेला आहे, तो कसा केला? जसा एखादी दाई असते, तिला माहिती असतं की हे मूल आपलं नाही, पण तरी देखील ती त्या मुलाला जन्म देण्याकरता त्या आईला मदत करत असते. त्या मुलाचा जन्मही होतो, पण हे आपलं आहे असं तो भाव ठेवत नाही, पण मदत मात्र करते. परावे बाळा, हे बाळ परक्याचं आहे आणि हे परक्याचं असल्यामुळे धाया जैसी पाहिजे, ती धाया ती जशी त्या मुलाकडे पाहत असते आणि त्या मुलाकडनं काही प्राप्त व्हावं अशी किंचितही अभिलाषा ठेवत नाही, स्नेह ठेवत नाही. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा स्नेह, आसक्ती न ठेवता तिच्या अंतःकरणामध्ये संतोष मानत असते. ती आपण मदत केली. तसं कर्म करण्याच्या अगोदरच हे कर्म ईश्वराचं आहे, त्याचं फळ देणारा तो आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे, जो काही प्राप्त होईल तो त्याचा प्रसाद आहे, अशी भूमिका ठेवून तो कर्म करायचं, परंतु कर्माची अभिलाषा ठेवायची नाही. त्याला उदाहरण दिलं आहे, त्या परावे बाळ धाया पाहिजे जैसे. ते परक्याचं मुलगा आहे, ते निर्हेतुक दृष्टीने पाहून त्याच्याकडे स्नेह न ठेवता नुसता संतोष मानावा. अच्छा, कशाप्रमाणे? एका पाठीमागे एक दुसरं उदाहरण देतात. पिंपरो वाचिया आशा, न सिंपीजी पिंपळो जैसा, तैश्या फळ निराशा किजती कर्मे. जैसा पिंपळू न शिंपिजे, ज्याप्रमाणे पिंपळाला पाणी घालत नाही. कोणत्या आशेने? पिंपरुवाची या आशा, त्या पिंपळाला पिंपराची फळ प्राप्त होणार आहे, त्याला पिंपराच्या आशे पिंपर म्हणतात. त्या पिंपराच्या आशेने जसं कोणी त्या पिंपळाच्या झाडाला पाणी घालत नाही, पिंपरुवाची या आशा जैसा पिंपळू न शिंपिजे, ह्या पिंपळाच्या झाडाला पिंपराचे फळ येणार आहेत अशा हेतूने कोणीही त्या पिंपळाला पाणी घालत नाही. पाणी घालणारे जे असतात त्यांना फळ प्राप्त होत नाही. पिंपरवाची आशा न शिंपीचे पिंपळ जायचा तैसा, त्याप्रमाणे कर्मे किजती, कर्म करावी, कर्माचं अनुष्ठान योग्य प्रकारे झालं पाहिजे, परंतु कसं? फळ निराशा कर्मे किजती, कर्माच्या फळाची आशा न धरता ती कर्म करावी. ज्याप्रमाणे त्या पिंपळाला त्याच्या फळाची अपेक्षा न करता जसं पाणी घातलं जातं, तसं कर्माची आशा न धरता कर्माचा प्रारंभ करावा. पिंपरू वाचिया आशा, न शिंपीजे पिंपळू जैसा, तैशिया फळ निराशा किजती कर्मे. ही कशी करावीत याकरता उदाहरण दिलं आहे पूर्वीच. सांडोनी दुधाची टकळी,
गोवारी गावधीनो वेटाळी, किंबहुना कर्मफळी तैसे किजे. आता सगळ्या गावांची जनावरे एकत्रित घेऊन चारायला नेणारा जो व्यक्ती असतो त्याला गोवारी असा. गाया तो ओळतो. मग असा जो गोवारी आहे तो काय करतो, दुधाची टकळी सांडवणी. दुधाची टकळी सांडवणी अर्थात त्या गायांना प्राप्त होणार दूध मला प्राप्त होईल अशी आशा सोडून देतो. दुधाची आशा थोडी सुद्धा किंचितही मनामध्ये न बाळगता त्या दुधाच्या आशेचा ध्यास ज्याने सोडून पूर्णपणे दिला आहे आणि तरी देखील गावातील गायींची तो निगा राखतो, त्याला तो ओळतो. पण कसं ओळखतो आहे, दुधाची टकळी सांडवणी. कोण? गोवारी. गोवारी दुधाची टकळी सांडवणी. तो गाया वळणारा जो असतो गोवारी, तो दुधाची आशा पूर्णपणे सांडून काय करतो, गावधेनू वेटाळी. त्या गावातल्या सगळ्या धेनू आहे, गावातल्या सगळ्या ज्या काही गाया आहेत तो काय करतो, वळतो. एका ठिकाणी जाऊन नेतो, या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या गायींची जोपासना करतो. किंबहुना तैसे कर्मफळी किजे. त्याप्रमाणे कर्माच्या फळाची अपेक्षा सोडून आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या वर्ण आश्रम धर्माप्रमाणे, आपल्या कर्तव्यप्रमाणे कर्मे किजे. परंतु कर्मफळी कसं आहे, ती कर्माच्या फळाची टकळी सांडवणी कर्मे किजे, तशा प्रकारे कर्म करावं. सांडवणी दुधाची टकळी, दुधाची आशा सोडून गोवारी गावधेनू वेटाळे. किंबहुना फार काय सांगावं, तैसे कर्मफळी किजे. त्याप्रमाणे कर्माच्या फलाची अपेक्षा सोडून हे कर्म करावे. अच्छा. ऐसी हे हातवटी घेऊनी क्रिया उठी, आपण आपुलिया गाठी लाहेच तो. ऐसे हातवटी घेऊनी जे क्रिया उठी, अशा प्रकारे फळाच्या विषयी आशा ज्याने सोडून दिली आहे, मी ह्या कर्माचा करता आहे असा कर्तृत्वाचा अहंकार ज्याने सोडून दिला आहे, अर्थात मी करता हा अभिमान सोडून दिला, पण कर्म मात्र तो करत आहेत, अशा पद्धतीने कर्म करा. ही हातोपटी घेऊन जे क्रिया उठी, त्याला काय फळ प्राप्त होतो, आपण आपुलिया गाठी लाहेची तो. मग अशा प्रकारे जो कर्माचं आचरण करतो आहे, त्या आचरण करणाऱ्याला अतिशय जवळ असणारा, स्वतःच स्वरूप असणारा आत्मतत्वाचा लाभ होत असतो. आपुलिया, आपणा आपुलिया गाठी लाहेची तो, त्याला आपल्याच आपल्या स्वस्वरूपाची गाठ होते, प्राप्ती होते, ईश्वर साक्षात्कार होतो, ईश्वर दर्शन घडतं. कशामुळे? तर दोन प्रकारचे प्रतिबंध जे आहेत ते प्रतिबंध सोडून कर्म केल्यामुळे, कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद सोडून कर्म करावे.
ही काय आहे? हातवटी आहे. ही कर्म करण्याची रीत आहे. ह्या पद्धतीने कर्म करावे. ऐशी ही हातवटी घेऊन जी क्रिया उठी, आपणा आपुलिया आपणा गाठीला हे जितो. आपल्याच आतमध्ये असलेलं जे स्वस्वरूप आहे त्या स्वस्वरूपाची प्राप्ती होते. हे सगळं सांगून झाल्यानंतर मग आता निष्कर्षापर्यंत येतात. मौली संगम च फलानी त्यक्त्वा कर्तव्यानी इति मे उत्तमम निश्चितम मतम, असं म्हणून सांगितलं आहे. त्याबद्दल बोलतात, म्हणून फळी लाग सांडोणी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंताच्या मताचा अनुवाद करून कर्मे करावी, नित्य कर्म करावं, नैमित्तिक कर्म करावं, वर्णाश्रम धर्माप्रमाणे, शास्त्र विधीप्रमाणे कर्तव्यानुसार असणारे कर्म आहेत ते सगळे कर्म करावे. पण कशी करावे? चांग कर्मे करावी हा माझा निरोपू. चांगल्या पद्धतीने कर्म करा, त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा दोष येऊ देऊ नये. चांगू कर्मे करावी हा माझा निरोपू. चांगल्या प्रकारची कर्म करावी हा माझा निरोप आहे. मग चांगल्या प्रकारची कर्म कशी काय करावी? काल डॉक्टर साहेबांनी जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा श्लोक आणि सगळ्या ओव्या आहे. भगवंत म्हणतात मनोमणी काय? फळी लाग सांडोनी देह संग सांडोनी, चांगू कर्मे करावी हा माझा निरोपू. फळी लाग सांडोनी, कर्माच्या फळाच्या विषयी असणारा संबंध सांडोनी, लाग म्हणजे संबंध. आणि ज्या देहाने कर्म करतो आहे त्या देहाचा अहंकाराचा संग टाको सांडोनी. देह संबंधी असणाऱ्या अहंकाराचा, कर्तृत्व अहंकाराचा संग सांडोणी, आणि कर्म करत असल्यामुळे कर्माचा फळी लाग सांडोणी. दोन्ही प्रकारचे आपल्या बाजूने कर्तृत्व अहंकार, कर्माच्या बाजूने कर्मफला अपेक्षाचा भाग, ही दोन्ही सांडोणी. सांडोणी हे क्रियापद देहिले दीप न्यायाप्रमाणे दोन्ही क्रियांना लागू पडत आहे. आणि म्हणून कर्मे करावी हा चांगला निरोप माझा. भगवंताचा हा निरोप आहे. काय निरोप आहे? कर्म करावी, चांगू कर्मे करावी हा माझा निरोप. चांगल्या प्रकारचे कर्म करावी हा माझा निरोप. पण चांगलं म्हणजे कर्तृत्व अहंकार आणि कर्मफलाचा आस्वाद टाकून केलेली कर्म ही चांगू कर्मे आहेत, आणि अशी कर्मे करावी हा भगवंताचा निरोप आहे. ह्या श्लोकावरची शेवटची होती. जो जीव बंधी शिणला, सुटके जाचे आपुला, तेने पुढती पुढती या बोला आनन किजे. अच्छा. जीवाचं स्वरूप सांगताय. काय सांगताय त्याच्यासाठी? जो या मानवी देहामध्ये देहरूपाने जन्माला आला आहे, मानवी देह प्राप्त झालेला आहे, पण
जोपर्यंत आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्माच्या जन्म जातात, मृत्यूच्या मृत्यू जातात, जन्मापासून मृत्यूपर्यंत, मृत्यूपासून जन्मापर्यंत असं सारखा जीव जन्म मृत्यूच्या भोवऱ्यामध्ये भ्रमण करत असतो. म्हणून जो जीव बंधे शिणला, त्या जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये जीव हा शिंतो. किती कंपन्यात जायचं, शिंतो. जीव बंधे शिणला सुटके जाचे आपुला. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या जाचातून सुटका व्हावी. बस आता नको तेने पुढत पुढती या बोला आनन केले. आणि म्हणून त्याने माझं पुन्हा 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 मी सांगितलं आहे त्याप्रमाणे कर्माची विधी पाडावी आणि नियमाचं उल्लंघन न करता कर्म करत राहावी. हा माझा अतिशय चांगला निरोप आहे. याप्रमाणे एतान्यपितु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. आणखी जो याचा शेष विचार आहे तो आपण नंतर पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया. महाराज राम रामकृष्ण. हा, हो. गीतेचा आपला 18वा अध्याय, एक अध्याय गीता मोक्ष संन्यास योग, आणि त्याच्यातल्या 6व्या ओवीचं श्लोकाचं चिंतन आणि त्याच्या खालच्या ज्या ओव्या आहेत त्याचं चिंतन आपण महाराजांच्या मुखातून आता श्रवण केलं. एतन्यापि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. तर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण निश्चितपणे स्वतःच मत किंवा कन्क्लुजन किंवा ओपिनियन देत आहेत. आणि ते असं की आपण कर्माचा संघ किंवा कर्माच्या बरोबरचा कर्तृत्वाचा जो मद आहे तो कर्तृत्वाचा अभिमान सोडला पाहिजे आणि फळाची आशा सोडली पाहिजे. आणि हे जर सोडलं तर आपोआपच निष्कामतेप्रमाणे कर्म होईल आणि तो मोक्षाचा अधिकारी होईल, असं संदिग्धपणे या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला सांगायचंय. तेच माऊलीचं मनोगत आहे. आणि माऊली आता या शेवटच्या 2 ओव्यामध्ये मनोनी फळी लाग सांडोनी देहसंग कर्मे करावी हा चांग निरोप माझा. हा निरोप माझा चांगला तू लक्षात ठेव की या पद्धतीने कर्म कर जी मी हातोटी तुला आता मागे सांगितली. आणि मग हा जो जीव बंधनात सापडलेला आहे, कर्म विद्या काम कर्म याच्या बंधनात जो सापडलेला आहे आणि तो नेहमीच सुटकेसाठी मोक्षासाठी प्रयत्न करत असतो. फक्त त्याला माहित नाही की मी काय प्रयत्न करतो आणि तो अज्ञानाने प्रयत्न करत असतो. तर या ठिकाणी हातोटी, चांगला मार्ग, उत्तम मार्ग, सुटण्याचा मार्ग भगवान श्रीकृष्ण आणि भगवान माऊली आपल्याला या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून तू असा भ्रमित होऊ नकोस, संशय घेऊ नकोस माझ्या या वाक्यावरती. आणि तू मी सांगतो तशी कर्म कर. आणि त्याचा सारांश या सगळ्याचा 2च वाक्यामध्ये आहे की कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचं आसक्ती, किंवा मला हे फळ मिळालं पाहिजे, मला ते फळ मिळालं पाहिजे, ह्या 2 गोष्टी जर सोडल्या, सिंपल आहे, समजायला सोपं आहे, आचरणात आणायला फार अवघड आहे. खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतो की आम्ही विदाउट एक्सपेक्टेशन ऑफ फ्रुट्स हाऊ कॅन वी परफॉर्म ऍक्टिव्हिटीज, हाऊ कॅन वी डू वर्क. स्वामी विवेकानंद पण म्हणतात की असा जर मनुष्य मला फक्त कर्मासाठी कर्म करतो असा जर मनुष्य मला भेटला तर त्याच्याकडे मी 1000 पावलं सरपटत सरपटत जाईल. हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य. म्हणजेच निष्काम कर्मयोगी माणसं जी आहेत ना ती फार दुर्मिळ आहेत, हेच स्वामी विवेकानंद सांगायचे. आणि या ठिकाणी आपण हे सगळं बघितलं, खूप सारे दृष्टांत दिले जे चपकल आहेत, योग्य आहेत, समजण्यासाठी अतिशय सोपे आहेत. की तीर्थाला गेला, जवळ एक मजूर घेतला किंवा ड्रायव्हर घेतला किंवा सगळी सोयी सुविधा बघणारा एखादा सहकारी घेतला किंवा त्याचा नोकर घेतला, तर नोकर कधीही म्हणत नाही की मी तीर्थयात्रा केली,
कारण त्याला माहिती असतं की मी यांच्या मदतीसाठी चाललेलो आहे. म्हणजे असा अहंकार की मी या ठिकाणी आलेलो आहे, माझं जे काही कर्माचा अधिकार आहे तो माझ्या वर्णाश्रमानुसार मला प्राप्त झालेला आहे, ते मला कर्म पार पाडायचे. त्या कर्माचे सिलेक्शन सुद्धा भगवान परमात्म्यानेच माझ्यासाठी केलंय. त्या कर्माची योग्यता माझ्यात आहे म्हणून मला ते नेमलेलं आहे, आणि याचा प्रसाद सुद्धा तोच मला देणार आहे. आणि या देहाची निर्मिती सुद्धा अंश रूपाने आत्मरूपाने याच्यात स्थित होऊन तोच करून घेत आहे. मी करता, करविता आणि फळ देणारा तिन्ही तोच असेल तर मग मी कशाला ओझं बाळगू. तसंच इथं आहे ना, की जायला फक्त पैसे मालकाने दिले त्यासाठी तो चाललाय आणि म्हणतोय की मी तीर्थयात्रा केली, तर हे योग्य होणार नाही. जसं तो माणूस म्हणत नाही तसं आपण म्हणलं पाहिजे. आणि मग दुसरं उदाहरण जे सैन्याचं दिलंय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. क्रिकेटचं उदाहरण महाराजांनी चपकलपणे दिलेलं आहे, की सैन्य झुंजत असताना सुद्धा तो म्हणत नाही की मी झुंजतो, मी विजय प्राप्त केला. तो राजाच्या अधिकारामुळे, राजाच्या समर्थनामुळे, राजाच्या शक्तीमुळे तो विजय प्राप्त करतो आणि तो राजालाच अर्पण करतो. किंवा एखादा पोहणारा च्या कासेला धरून किंवा त्या कमरेला धरून किंवा त्याच्या कपड्यांना धरून, दोरीला धरून जर पलीकडे पैलतीरावर गेला, तर तो पोहणारा पण असं म्हणत नाही की मी पोहून आलो, तो म्हणतो याच्या मदतीने मी पोहून आलो. तसं आपल्याला म्हणता आलं पाहिजे की मी परमेश्वराच्या मदतीनेच आलेलो आहे, त्याचेच कर्म करण्यासाठी आलेलो आहे, आणि तो जे प्रसाद देईल, फळ देईल, ते मी प्रसाद म्हणून सेवन करेल. हा एक भाव आहे. आणि जसं पुरोहिताचंही उदाहरण दिलं की एखादा दातृत्व कर्तृत्ववाला माणूस एखाद्या त्याच्या उपाध्याय किंवा त्याच्या नोकरांच्या माध्यमातून सगळ्यांना दान धर्म करत असेल, ब्राह्मणांना भेट देत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तो मी करतो असा भाव आणत नाही. तसं कर्तृत्वाचा अहंकार न घेता या ठिकाणी आपण हे कृत्य जाताचे सगळे मोहरे जे आहेत, जेव्हा जेव्हा आपण कर्म करतो तर अहंकार मध्ये न आणता मी करतो ही भावना आणता त्या वेळेला कर्मसमूहाचे जथ्थेच्या जथ्थे ज्यावेळेला आपल्या समोर येतात त्यावेळेला ते सहज मोहऱ्याप्रमाणे बुद्धिबळ खेळताना जसं आपण मोहरा एक पुढे सरकवतो तसं आपले कर्म सहज झाले पाहिजेत, आणि तिथं कुठलाही अहंकार आणला गेला नाही पाहिजे. अशा पद्धतीने तू जर कर्म केलं तर तू त्या फळाकडे तुझं मनोरथ, तुझी इच्छा किंवा तुझी दृष्टी त्या फळाकडे नेऊ नकोस. आणि असं जर तू सोडलं, फळाची आस जर सोडली, आसक्ती जर सोडली, तर हे धनंजया, जसं उदाहरण आई याचं दिलंय दाईचं, की दाई बऱ्याच वेळेला डिलिव्हरी करते, डिलिव्हरी नंतर कधी कधी स्तनपानासाठी सुद्धा एखाद्या मदरला जर इनएडिक्वेट मिल्क असेल, लॅक्टेशन असेल, तर कधी कधी आम्हाला त्याला सांगावं लागतं की तू कोणाच्या दुसऱ्या आईचं मदत घे. तर ही उदाहरणं आपल्याला इतिहासात पण आहेत सगळीकडे. तर मग अशा वेळेला आपल्याला तिला सांगावं लागतं. ती असं मत कधी घेत नाही की मी याची बाळाची आई आहे. ती फक्त तेवढं काम ते पाजणं, पण त्याच्यात ती अटॅचमेंट ठेवत नाही फळाच्या विषयी, किंवा हा मोठा झाल्यावर मला सांभाळेल ही अपेक्षा त्याच्याकडे नसते. हे एक उदाहरण दिले. पिंपळाचं एक उदाहरण दिले की पिंपळाला पाणी घालतो पण त्याच्यापासून फार फळं यावेत अशी काही कोणाची अपेक्षा नसते. त्याप्रमाणे तू कुठली आशा न ठेवता कर्म कर. आणि जसं गावाकडचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गावाकडे पूर्वी सुद्धा मी बघितलेले आहे. आता आमच्या वस्तीत ज्या वेळेला मी असायचो, आम्ही पण शेतात म्हणजे रानामध्ये गुरु घेऊन जायचो त्यावेळेला 5वी 6वी 10वी पर्यंत. तर त्यावेळेला कोणीतरी एक सगळ्यांचा मिळून एक जण ठरवायचं, हे तू आज सांभाळ रे बाबा शनिवारी, तू रविवारी सांभाळ, मी सोमवारी सांभाळतो वगैरे वगैरे. तर हे एकच गुरु आहे की सगळी गुरु सांभाळतो, पण त्याची काही अपेक्षा नसते की सगळ्यांच्या घरून मला आता थोडं थोडं दूध यावं. तर हा एक भाग. तसं कर्मफळाच्या बाबतीत आपण इतकं उदासीन राहिलं पाहिजे. ही हातोटी घेऊन जो कर्म करेल तो आपणच आपल्याला भेटेल. म्हणजे तो कर्म करणाराच तो करताच त्या कर्माच्या फळाच्या रूपाने त्या आत्मस्वरूपाला भेटतो, म्हणजेच आत्म्याचा ब्रह्मरूपाने साक्षात्कार त्याला होतो. हा एक आहे. आणि शेवटच्या 2 ओव्यांचं मगाशी मी सांगितलं की असा जर माझा चांगला निरोप तुम्ही आहे आणि याला जर तुम्ही संशय घेऊन किंवा हे खरं आहे का, असं होऊ शकतं का, असं जर संशय घेणार असेल तर तुम्हाला फळप्राप्ती होणार नाही. इतकं स्पष्टपणे आपल्याला माऊली या ठिकाणी सांगतायत. आणि माऊलींच्या शब्दावर जर आपल्याला चालायचं असेल, माऊलींच्या नुसतं चरणाला स्पर्श करून होणार नाहीये. माऊलींनी जो विवेक दिलेला आहे, जे ज्ञानदृष्टी दिलेली आहे, ते ज्ञानचक्षुने आपल्याला कर्म करायचे, जगात राहायचे. त्याच्यामुळे माऊली हे आपल्या अभिव्यक्तीतून, आपल्या कर्माच्या अभिव्यक्तीतून आलं पाहिजे, त्या ज्ञानातून आलं पाहिजे. हा सगळा भाव आपण लक्षात घेतला पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.